त्याला कारण बसेल तुम्ही काय असं माहिती का, व्यक्त त्याला करत नाही. काय एखादं मडकं घडतं का नाही, म्हणजे कुंभार घडवतं मडकं एखादं, जे संस्कार जे आहेत ना, मला जी माणसं आयुष्यात भेटली, नानासाहेब बेस्तेकर भेटले, बापूसाहेब पंडित भेटले, दादासाहेब देशपांडे भेटले, दादासाहेब पंडित भेटले, त्यानंतर भालचंद्र शास्त्री भारती भेटले, आपले भाऊशास्त्री वझे भेटले, त्यानंतर पुन्हा ईश्वर शास्त्री भेटले, केळकर शास्त्री भेटले, शाळेतले शिक्षक लोक भेटले. अहो एवढे नम्र, इतके नम्र. परवा मी दत्ता भोसल्यांना भेटायला पंढरपूरला गेलो होतो सर. तर माझे काही मित्र आम्ही गेलो होतो. आज ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक ते दत्ताप्रभू मला शिकवायला होते. मी सायन्स कॉलेजला असून सर माझ्या सायन्स कॉलेजचा इंग्लिशचा पिरियड बसून मी मराठी तासाला जायचो. तेव्हा आमच्या प्राचार्य बलवंत देशमुखांनी ऑब्जेक्शन केले, तू त्या म्हणजे तू ह्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी येतो कसा काय, तू इथे मुलींच्या वरती म्हणजे लक्ष ठेवायला येतोयस किंवा मुलींच्या वरती इंग्लिश भाषेत लाईन मारायला येतोस असं त्यांनी स्पष्ट बोललो. आणि वर्गातून मला बाहेर काढलं. पण मी त्यांना सांगितलं बाहेर आल्यानंतर, सर मला मराठी शिकायची इच्छा आहे. म्हणले ते कॉलेज सोड आणि ह्या कॉलेजला जॉईन हो. म्हणलं सर नाही, मला इंजिनियर व्हायचं आहे. म्हणलं इकडे कशाला येतं. मग ते प्राचार्य उनून यांच्याकडे घेऊन गेले. प्राचार्य उनून होते त्यावेळेला, रयत शिक्षण सोडलं ना, आमचे BS पाटील होते. त्या दोघांचं कम्युनिकेशन झालं. म्हणले तुमचा विद्यार्थी आमच्याकडे येऊन बसतोय. तर BS पाटील म्हणले त्याला जर इंग्लिशची गरज नसेल आणि तो जर त्याची तुमच्याकडे यायची इच्छा आहे, माझं काही ऑब्जेक्शन नाही. म्हणले नाही बसलं चालतंय. म्हणले तो करून इकडे येतं येऊ द्या, तुमची मी परमिशन दिली ते काय हरकत नाही. मग ते युनियनने मला परमिशन दिलेलं. मी 1 तास रोज मराठीचं सायन्स कॉलेजला असून मराठीकडे मी जात असे. तेव्हा मला दत्ता भोसले शिकवायला होते. फार सुंदर. आणि आत्ता त्यांच्या आता 85 वर्ष त्यांचं आहे. त्यांना मी भेटायला गेलो होतो. काय देव माणसं आहे तो सर. आता ह्या नवीन शिक्षण नीती जी आली ना सरकारची, त्याच्यात इतक्या वर्षानंतर आता आलाय सर की तुम्ही जरी सायन्सचे विद्यार्थी असले तरी तुम्ही भाषाविषयी घेऊ शकता. क्या बात आहे, क्या बात आहे. तुम्ही चित्रकला सुद्धा घेऊ शकता. वा 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 वा. म्हणजे एका शाखेचा विद्यार्थी दुसऱ्या तिसऱ्या इकॉनॉमिक्स घेऊ शकता, चित्रकला घेऊ शकता आणि फिजिक्स घेऊ शकता. बरोबर बरोबर. म्हणजे हे इतक्या वर्षानंतर त्यांना ही गोष्ट त्यावेळेला आमच्या प्राचार्य उन्होंने आणि त्यावेळेस डॉक्टर आपल्याकडे BS पाटलांना कळली असेल त्यावेळेला की चित्रकला, मला चित्र काढायला आवडायचं म्हणून मी सायन्स घेतो. हो बॉटनीमध्ये, जिओलॉजीमध्ये, म्हणजे काही सोयचं नव्हते ना ते. आणि तुमची चित्रकला जोपास, चित्रकलाचा पहिला पुरस्कार तुम्हाला शाळेतच मिळाला का कॉलेजमध्ये? चित्रकला सर मला पुरस्कार म्हणजे तुम्ही एका मुलीचे चित्र काढलं होतं तो पुरस्कार म्हणतोय. सर माझ्या ते गोवर्धन लगेरी त्यांच्याकडे मी ब्रश धुता धुता चित्रकला शिकलो. आणि बऱ्यापैकी गोवर्धन खूप मोठा कलाकार, चित्रकार, फार सातारचा खूप. म्हणजे त्याला डोळ्याला पत्ती बांधावी आणि त्याच्याकडनं चित्र काढून घ्यावं सर. हुबेहूब चित्र काढणं. अत्यंत नम्र, अत्यंत सालस. मी त्याचं कसं वर्णन करू सर, मला माझा शब्द नाही. एवढा सुंदर, एवढा छान, इतका सालस गोवर्धन लगेरी माणूस. माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी मोठा होता आणि खूप जवळचे संबंध होते माझे. मी कोटेश्वर ग्राउंडला फिरायला गेलो, माझं खेळायला गेलो, खेळून झाले की त्याच्या त्या खोपटामध्ये बसायचो आणि तो रंग ती वॉटर कलरनी सिनेमाची पोस्टर रंगवायची. आणि सिनेमाची पोस्टर म्हणजे तुम्हाला पूर्वी आत्तासारखं काय ॲडव्हर्टायझिंग येऊ नव्हतं. ते असं ते ट्रेलर हे असायचा, ट्रॉली असायची, ते 2 त्रिकोणी झाली, खाली चाका असायची आणि एकापर्यंत एक वैजंता मला, त्यानंतर अजित नाही या दौरसमोर दिलीप कुमार हुबेहूब. म्हणजे हा ह्यांनी काढलेला दिलीप कुमार आणि उभा राहिलेला दिलीप कुमार, काही फरक दिसायचा नाही. अहो इतकी सुंदर चित्रकला त्याचे होते. म्हणजे त्याच्याबद्दल बोलण्यासाठी, म्हणजे त्याच्याबद्दल माझं स्वतंत्र एक व्याख्यान आहे त्याच्याबद्दल. तर त्याच्याकडे मी तुम्हाला म्हणायचं, अरे एवढे ब्रश धुवून विलवा, एवढे ब्रश धुवा. ब्रश धुता धुता मी हळूहळू घरी ते लिहायला शिकलो, म्हणजे चित्र काढायला शिकलो. आणि काय झालं सर, कॉलेजमध्ये असताना एक जसं हे मराठीचं तुम्हाला सांगितलं, ते ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा GB कदमांचा क्लास चालला, प्रोफेसर GB कदम. मग त्याला पूर्वी म्हणजे मुली एकीकडं, मुलं एकीकडे रोमध्ये बसायचो. आणि ते सर असे पाठीमागे ते ह्याच्या फळ्याला लिहित होते. आमचं काय, आमचं लक्ष नाही, काय नाही. ते जर्नल काढलं बायोलॉजीचं, जे आपलं होतं बॉटनीचं वगैरे. आणि समोर माझ्या अशी साधारणतः 70 डिग्रीमध्ये अशी एक मुलगी बसली होती, छान मुलगी, दिसायला छान होती. आणि ती त्या अँगलमध्ये बसली होती अशी, तर ती फळ्याकडे बघत होती असं, त्या हनुवटीवरती असं हात बीट वगैरे. आणि तिचं कॉन्सन्ट्रेशन होतं त्याच्यामध्ये. पण ते कॉन्सन्ट्रेशन असल्यामुळे झालं काय, मी तिचं स्केच काढलं. माझ्या डोक्यात काय, मी सरळ स्केच काढलं ना.
आणि पिरियड संपल्यानंतर मी तिला नेऊन दाखवलं. ती हसली, म्हणली काय छान काढलंय, म्हणले सुंदर काढलंय, राहू दे जर्नल माझ्याकडे, म्हणले. म्हणजे ठीक आहे, झालं का आम्हाला बरं वाटलं ना. अरे एवढी छान मुलगी, आपण तिचं चित्र काढलं, ती हसली आहे आज, म्हणजे काय वाटतं. दुपारच्या सुट्टीनंतर मला प्रॅक्टिकल जेव्हा सुरू होतं तेव्हा प्रॅक्टिकलला मला माणूस बोलवायला आला, शिपाई बोलवायला शाळेतला. म्हणला हो सर तुम्हाला, अरे म्हणजे तुला सरांनी बोलवलं आहे म्हणले. मी म्हणलं अरे मला काय कशाला बोललं आहे, काय असेल म्हणलं, काय शाळेचं काम असेल, बाइंडिंगचं काम असेल, पुस्तकां, मी बाइंडर होतं सगळ्यांना माहितीच होतं. गेल्यानंतर ते जी.बी. कदम बसले होते, व्ही.एस. पाटील बसले होते, मग पी.एस. पाटील बसले होते, त्यानंतर लिंगराज मॅडम होत्या आणि ती मुलगी तिथे उभी होती. मी बी.एस. पाटलांनी पुस्तक म्हणलं हे काय आहे, ह्याच्यासाठी येतोस का म्हणले कॉलेजला, तुला रिस्टिकेट करू का. अहो एवढी धमकी बसली सर. म्हणजे मला त्या मुलीने जी माझं चित्र बघितल्यानंतर असं काही करेल असं मला कधी वाटलं नव्हतं. पण त्यानंतर सर मी आयुष्यात कधी कुठल्या बाईचं ट्रीट काढलं नाही. संतांच्याच फक्त संतचित. मग संतामध्ये असं मी राधा काढली आहे, मीरा काढली आहे. तर गोवर्धन सर, माझा गोवर्धन लकेरी जो होता हा प्रख्यात चित्रकार, तो माझा गुरु. मित्र जरी असला तरी गुरु, त्याच्याकडे मी शिकलो. आणि झालं काय की मी चित्र मी काढायला लागलो, हळूहळू हळूहळू काढायला लागलो. माझ्या व्यवसायाची व्याप्ती समोर मला जसं जमेल तसं मी करायचो. पण कुठल्याही गोष्टीला सर असा क्लू किंवा असा पुश व्हावं लागतं. तर झालं काय की माझी आई आणि वडील या दोन्ही घरामध्ये वारी होती, पंढरीची वारी होती. तर आई 18 वर्ष वारीला गेली. पण माझी फिरती असायची सारखी. मी साताऱ्यात नसायचोच, फक्त रविवारी सातारा. आता एक दिवस तिला मी सांगितलं की तू नको जाऊ, आता थकलीच बाई, आता नको जाऊ वारीला तू. त्याचं कारणच आहे म्हटलं, आई तुझ्या पायाला चिखल्या भेगा पडलेल्या आहेत आणि त्या भेगातनं रक्त येतं आई गं, कशाला जातेस, नको जाऊ. इतकी वर्ष पंढरीला गेली, आमच्यापैकी कुणीतरी जाईल. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी म्हणले विठ्ठलाला जाणार आहे, पंढरीला जाणार आहे, मला कुणीही ते बंदी घालायची नाही. खूप तिला कन्व्हिन्स करायचा, खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो झाला नाही. ती हट्टी, मी पण हट्टी, म्हणलं नाही जायचं बिलकुल. तरी देखील मग शेवटी माझे वडील म्हणले अरे तिच्या मनाविरुद्ध काही करू नका. म्हणून मग मी एक आई म्हणून तिच्यासाठी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे म्हणून मोजे, उलनचे मोजे चांगले की तिला मायाला लावायला मलम किंवा औषधं बिषधं सगळी आणली, तिची वळकटी वगैरे सगळी बांधून दिली आणि तिला वारीला जायला परवानगी दिली. ते वारकरी आमच्याकडे आदल्या दिवशी मुक्कामाला असत, त्या दिवशी जेवण वगैरे असे. मग ते टाळ मृदुंगाच्या तालामध्ये वारी आमच्या घरापासून सुरू झाली आणि ज्ञानदेवाच्या पालखीमध्ये मी पालखीपाशी मी गेलो, नमस्कार केला. माझ्या आईला बाबा सुखरूप नाही. अशा प्रकारची गोष्ट झाल्यानंतर गेली. पण मी व्यवसायात फिरतीला असल्या कारणानं त्या आईवरती प्रेम माझं एवढं होतं की मी ज्या भागाला जायचो त्या भागाचा रूट मी बदलायचो. म्हणजे समजा आई इकडे चालली असेल पंढरपूरला, बाबा लोणंदला असेल, मी लोणंद मार्गे पुण्याला जायचो, तिला भेटायचं जायचो. झाले दिवस संपले आणि अचानक म्हणजे वारी करून आई अचानक परत आली आणि योगायोगाने मी घरी होतो. ते माझा वॉचमन जो होता तो वॉचमन आईची बॅग डोक्यावर आणि तिला बोटाला धरून घेऊन आला. अरे म्हणलं आई तू कशी काय आली आत्ता. ते म्हणले तुझे मित्र परदेशी आहेत, त्यांनी मला गाडीने आत्ता इथंच सोडलं म्हणले. आणि ते म्हणले तो आत का नाही आला. नाही म्हणजे त्याला गडबड होती, आणखी 2-3 लोकांनी त्यांना सोडायचं. ठीक आहे, तिला आत घेतली, पोर्चमनने आत हॉलमध्ये बसवली, खुर्चीवरती बसवली. आणि सर पहिल्यांदा काय केलं माहिती का, मी तिच्या पायाचे बूट काढले, मोजे काढले आणि तिचे पाय किती खराब झाले, तिचे पायाचे किती भद झालेलं आहे, किती रक्त आता त्या पायातनं येतं हे बघायला म्हणून मी गेलो. आश्चर्याची गोष्ट आहे की एवढे सगळे वारकरी जातात, त्या विठ्ठलावरती एवढी दृढ श्रद्धा आहे त्यांची, वर्षानुवर्षे जात आहेत, वारी करतात. माझ्या आईने पण केली. मला विलक्षण आश्चर्य असं वाटलं सर की माझ्या आईचे पाय जे जाताना मी बघितले होते की पूर्ण रक्ताळले होते. म्हणजे मला आठवते मी कापूसाची जी हे असते काय एक लढ, ती लढ त्या पायाला बांधून बूट घालून म्हणजे जॉग घालून तिला पाठवली होती. पण ते पायाला असं एकही भेग नव्हती. हा या विठ्ठलाचा साक्षात्कार आहे. म्हणजे ठीक आहे म्हणलं, मग तू विठ्ठल पाहिलास का. त्यामुळे आम्ही विठ्ठल कधी वारकरी आम्हाला पाहायला मिळत नाही. आम्ही गोपाळपोळ्यामध्ये काळा करतो
आणि गोपाळपुराचा काला झाला की येतो, पंढरीमध्ये येतो, शिखराचं दर्शन घेतो, तिथे आम्हाला विठ्ठल उभा असा भास होतो आणि आम्ही परततो. हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला असं वाटलं की आता ती थकली आहे, आता तिला आपण, मी तिला म्हटलं तुला गाडी देतो, ड्रायव्हर तू जा, पण नाही मी चालतच जाणार. पण तिने शेवटी मनाने कबूल केलं की ठीक आहे, मी आता इथून पुढे नाही जाणार. मग मी तिला म्हणलं एक लक्षात ठेव, मी तुला साक्षात विश्वरूपी विठ्ठल आहे ना तो मी काढून देतो आई बघ. आणि मग मी तर विश्वरूपी विठ्ठलची चित्र पाहिजे ना समोरचं, मी कसं काढणार विठ्ठल, आणि विश्वरूपी विठ्ठल पाहिजे आणि त्याच्या खाली पंढरी बिंडरी चंद्रभागा वगैरे दिसली पाहिजे, अशा पद्धतीचं चित्र मी अनेक चित्र ती कॉम्बिनेशन केलं आणि मी त्याचं पहिलं चित्र काढलं 2 फूट बाय 3 फूट साईजमध्ये ऑइल पेंटमध्ये, एवढं अप्रतिम काढलं. तर सगळीकडे चर्चा झाली की आपण विठ्ठलाचं चित्र खूप चांगलं काढलं आहे, खूप चांगलं काढलेलं आहे. मी चित्रकार आहे हे लोकांना माहीत नव्हतं तोपर्यंत. मी साहित्यिक आहे, लेखक आहे, मुद्रक आहे, प्रकाशक आहे, व्याख्यात आहे, एवढं सगळं, पण चित्रकार आहे का माहीत नव्हतं. चित्र काढणं अजून हां, योगाने ग्राहक सेवा केंद्र जे आहे त्याच्यामध्ये बिंदू माधव जोशी त्यावेळेला अध्यक्ष होते आणि ऋषीपंचमी दिवशी एक कार्यक्रम बिंदू माधव जोशींनी ग्राहक पेठेतर्फे घेतला होता. तर त्यावेळेला त्या कार्यक्रमामध्ये माझी संबंधित लोकांनी, आयोजकांनी माझी ओळख करून की संत चित्र, आणि माझं चित्र तिथं ठेवलं होते. तेव्हा तिथे मामा दांडेकर म्हणून डॉक्टर मामा दांडेकर होते त्यावेळेला. ते ग्रस्त मामा दांडेकर नाही ते वेगळे नाही, इकडे राहत होते ते, याला खडकवासल्याला राहत होते. तर मामा डॉक्टर मामा मोडक दांडेकर नाही, तर डॉक्टर मामा मोडक आणि ते पाहिलं. म्हणले सातपुते सर तुम्ही विठ्ठल काढलाय पण विठ्ठलाची लेकरं का काढली नाहीत? मला नाही ना कळलं सर. आता विठ्ठलाची लेकरं म्हणजे विठ्ठल मुलं कोण वगैरे मला प्रश्न पडला ना. म्हणलं डॉक्टर मला कळलं नाही. अहो विठ्ठलाची लेकरं म्हणजे संत, म्हणले संतांची मांदियाळी आहे ती विठ्ठलांची लेकरी. म्हणलं मी सातारकर झालं, मला समर्थ रामदास स्वामी माहिती आहेत, श्रीधर स्वामी माहिती आहेत, गोंदवलेकरचे गोंदवलेकर महाराज आहेत, स्वामी समर्थ माहिती आहेत, शंकर महाराज माहिती आहे. ह्याच्यापेक्षा जास्त मला संत काही माहिती नाही. मी का काळजी करताय म्हणले, मी तुम्हाला म्हणजे संतांची चित्र आणून देतो. काय योगायोग आहे सर. डॉक्टर मामा मोडकांनी, ते इथे खडकवासल्याला राहत होते, त्यांनी तिसरी दिवशी सकाळी, एक दिवस मध्ये गेले, तिसरी दिवशी सकाळी बरोबर 7:30च्या सुमारास ते आले, वयस्कर ग्रस्त, आणि त्यांनी मला 100 चित्र दिली, 100 संतांचे फोटो एवढे दिले, म्हणजे आपल्या आय कार्ड साईज. आणि मग मी ठरवलं की मी आता संत काढेन. आणि जेव्हा मी संत काढायला लागलो, आजपर्यंत म्हणजे 100 संतांचा माझा संकल्प आहे, पण मी आत्तापर्यंत 57 चित्र संतांची तैलचित्र काढलेली आहेत. तर त्याच्यामध्ये स्वामी समर्थांचंच मी चित्र जेव्हा काढायला घेतलं, मला तुमच्यासारखं म्हणजे प्रश्न विचार लोकांनी, तुम्ही किती दिवस, म्हटलं मी बसलो कंटिन्युअस, 1-2-3 दिवसात माझं चित्र परत होतं. पण असंही नाही, ती ईश्वराची सर कृपा आहे केव्हा होतं. स्वामी समर्थांचं चित्र काढायला मला 6 महिने लागले. त्याचं तुम्ही बघितलं का, स्वामी समर्थांची नजर जी, डोळे जे आहेत ना, हे भेदक आहेत. आणि ऑइल पेंटमध्ये एक असा प्रॉब्लेम आहे की तुम्ही ब्रश ठेवला की ठेवला, तिथे तुम्हाला वॉटर कलरसारखे परत चेंज करता येत. तर 6 महिने काय झालं, 6 महिने मी म्हणजे थांबलो नाही. जेव्हा स्वामी करतील तेव्हा मी हटली. स्वामी जेव्हा सांगते, एक दिवस काय झालं सर कळलं नाही की मला कोणीतरी लाथ घातल्यासारखं झालं पाठीमागे, आणि उठलो मी पटकन, नमस्कार. काही नाही सर, इट्स अ फॅक्ट, ही सत्य घटना आहे. ही पहाटे 1:30-2च्या सुमारास माझ्या बेडरूममध्ये मी ड्रॉइंग बोर्डवरती स्वामी समर्थांचं चित्र लावलं होतं, आणि 2 मिनिटात माझे डोळे तयार होते. तेव्हा ही त्याची देणगी, इदम नमो. मी हा संत काढले म्हणतच नाही. हा एक प्रकार झाला स्वामी समर्थांचा. आणि शंकर महाराजांचा गंमत अशी झाली, मी सुवर्णयुग सहकारी बँकेमध्ये माझ्या फॅक्टरीच्या कामासाठी कधी गेलो होतो, तेव्हा मला आमच्या फॅक्टरीला रोज चहा सप्लाय करणारा जो चहावाला होता, त्याला माऊली म्हणून, तो आला होता. त्याने मला नमस्कार केला. मग मला काय तो असं पटकन आपण म्हणलं, मी आपण तुमच्या फॅक्टरीला रोज चहा देतो. हो का? म्हणलं ठीक आहे. त्याचं काम झालं, माझं काम झालं. म्हणलं कसं आलायस? म्हणलं काही नाही, मी चाललो आहे. म्हणलं चल बैस गाडीत, मी तिकडे चाललो आहे, कारखान्यात चाललो आहे. त्याला गाडीत घेतल्यानंतर त्याची काय श्रद्धा बघा. त्यांनी गाडीचे दरवाजा उघडायच्या आधी पहिल्यांदा पॉकेट डायरी म्हणून शंकर महाराजांचा फोटो काढला, तो मस्तकाला लावला, खिशात ठेवला, आणि मग गाडीत बसला.
म्हणजे मी चाललोय ह्यांच्या गाडीतून, मला सुखरूप नाही अशी त्यांनी प्रार्थना कदाचित त्या शंकर महाराजांना त्या फोटोत केली असणार आहे, बरोबर. आणि मला माहिती होते शंकर महाराज म्हणजे एक माझा मोठा असा ते के मार्केट आहे, ते के मार्केटमध्ये 4,000 स्क्वेअर फूट जागा घेण्याचा प्रस्ताव माझा होता. ते बुकिंग हे केलं होतं, पण दुर्दैवाने ते झालं नाही. त्यामुळे शंकर महाराजांच्याकडे मी नेहमी जाते, दर्शनाला तिथं जात असे. तर कुतूहलाने त्याला विचारले, का रे बाबा हे कोण महाराज आहेत? मला माहिती होतं. म्हणले हे शंकर महाराज आहेत, म्हणजे जागृत देवस्थान आहे म्हणून. मी जातो, रोज जातो म्हणले सकाळी तिथे भेटायला. ठीक. आणि मला तू त्याचा फोटो देशील का एखादा बारका छोटासा? मी काढेन म्हणलं फोटो त्यांचा. ठीक आहे, देतो म्हणलं तुम्हाला. मी गाडी लावली, फॅक्टरीत नुसतं डोकावलो आणि जेवायची वेळ झाली म्हणून माझ्या फ्लॅटमध्ये आलो, बसलो, जेवलो आणि झोपलो. एवढ्यात माऊलीनी बेल वाजवली. मिसेसने दार उघडलं. म्हणलं तुम्हाला कोण पाहिजे? साहेब पाहिजेत. ते झोपलेत म्हणले. मी म्हणलं कोण आहे ग? अगं म्हणले ते चहावाले कोण माऊली ते तुम्हाला भेटलेत, त्यांना शंकर महाराजांचं पेट तुम्हाला द्यायचं. मी लगेच उठलो, गेलो त्याच्याकडनं शंकर महाराजांचा फोटो घेतला. माझी झोप उडाली सर. माझा बोर्ड तयार होता, ड्रॉइंग शीट तयार होता, शंकर महाराजांचा फोटो क्लिपला लावला सर. 4 तासात शंकर महाराजांचा फोटो काढला. तैलचित्र शंकर महाराजांचं 4 तासात काढ. स्वामी समर्थांचं चित्र काढायला 6 महिने लागले आणि शंकर महाराजांचं चित्र मी एका दिवसात म्हणजे 4 तासात काढले. हे काय आहे सर? हे म्हणजे आघात आहे. हां, पण हे कसं झालं, काय झालं तर मला कळत नाही काही. त्या भगवंताची आघात कृपा आहे. आणि एवढे संत चित्र काढले तुम्ही, असं मधुबाला, नरगिस असं कोणाचं चित्र नाही काढलं? नाही, आता मी संत काढतो म्हणजे त्यांची काढू शकतो सर, पण मला अशी आतून उर्मी नाही झाली, अशी काढावी अशी इच्छा झाली. त्यानंतर माझ्याकडे लोक आले ना, श्रद्धेभावाने काढले. हा, श्रद्धेभाव, कलाभावने नाही. माझ्याकडे काही लोक आले की तुम्ही एवढी चित्र काढता, तर माझे वडील आता नुकतेच एक्सपायर झाले आहेत की आई नुकतीच एक्सपायर झाली, तर त्यांचं एवढं मला तैलचित्र मोठं काढून द्या ना, काय असतील तर आम्ही पैसे देतो. मी म्हणलं नाही. कारण तुमच्या कविता भक्तीच्या पण आहे, प्रेमाच्या पण कविता आहे, सौंदर्याच्या कविता, पण प्रकृतीच्या कविता. नाही काढल्या. पण मी नरगिस, मधुबाला वगैरे ह्या नट्या ज्या होत्या ना, या सुंदर ज्या नट्या होत्या त्या नट्यांची कॅलेंडर्स काढलेली आहेत, नटांची कॅलेंडर्स काढलेली माझ्याकडे आहेत. तो माझ्या व्यवसायाचा भाग होता, खूप सुंदर भाग होता. जफर अबिद तुमच्या, मला वाटतं तिथं सातारला कुठेतरी हॉलमध्ये हे पण चित्र होतं, राजा रवी वर्माचं चित्र, राजा रवी चित्र, श्रीकृष्णाचं चित्र. हो, पोपट घेतलेल्या बालकृष्णाचं चित्र आहे. तर ती सर एक गोष्ट सांगायची राहिली. हा आमच्या पिढी म्हणजे पूर्वापार आमच्याकडे चालत आलेलं चित्र आहे, हे माझे वडील सांगतात मला. तर ते तैलचित्र होतं का ते पण? हो, तैलचित्रच होतं, पण त्याची फ्रेम करून आमच्याकडे लावलेली होती. साधारणतः ती 1.5-2 फ्रेम असेल आणि एंट्रन्सला समोरच होतं. तर आमच्याकडे कोणीतरी अवलिया ग्रस्त आले होते. आता ही माझ्या लहानपणी मला वडिलांनी सांगलेली गोष्ट. तर ते म्हणले या फोटोला त्या अवलियाने केळ चारलेला आहे. अरे त्या फोटोला केळ तोंडाला लावल्यानंतर त्या फोटोने केळ खाल्लेलं आहे. आता ही हिप्नॉटिझम आहे का काय वगैरे मला नाही, पण माझ्या वडिलांनी सांगितलेली गोष्ट त्यांनी स्वतः पाहिली. हा श्रद्धेचा भाग आहे सर. तर ती फ्रेम अजूनही माझ्या सातारच्या बंगल्यामध्ये आहे. चित्र बघण्यात हो आहे समोर अजून लावलेलं. अजूनही गेल्या बंगल्यामध्ये कृष्णाच्या हातात पोपट आहे. पोपट म्हणजे ते अफाट कल्पनाच असेल. अगदी अफाट. रवी वर्माचे सगळं. आणि आमच्याकडे 3-4 बंगल्यामध्ये जो 4 बेडरूम्स आहेत, तर आमच्या आईवडिलांच्या बेडरूममध्ये राधाकृष्णीचा नौका विहार वगैरे हे रवी राजांनी काढलेली सगळी चित्र आजही आहेत ते. सर, राजा रवी वर्माच्या चित्रात चूक काढणारा माणूस एकच, विवेकानंद. विवेकानंद म्हणजे योगी पुरुषच होते, काय येत नव्हते. बरोबर. तर त्यांनी जे चूक दाखवली ना त्यांच्या हाताची, त्यांच्या हाताच्या बोटाची त्याची बरोबर चूक होती. तर ते स्वतः म्हणायचे की असं माझा आजपर्यंत कुणी पण माझी चूक दाखवू शकला नाही, विवेकानंदांनी दाखवली. तर ही माझी संत चित्र मी काढतोय हे लोकांना आता माहिती झालं. माझी प्रदर्शनं झाली, दाहिरीत झाली, पुण्यात झाली, सातारला झाली, ETVनी, झी TVनी, बाकी अन्य काही प्रसिद्धी माध्यमाने त्याची मुलाखत पण घेतली आहे माझी. तो काय प्रश्न. परंतु मी चित्रकार आहे हे लोकांना कळलं. आणि एक दिवस काय झालं की माझ्याच व्यवसायातली म्हणजे प्रिंटर्स लोकांची एक कॉन्फरन्स गवालिया टँक मुंबईला होती. आणि त्यावेळेला मी गेलेलो होतो.
मुंबईत मी कामं करत असल्याकारणानं अंधेरी चकला इंडस्ट्रियल इस्टेटची कामं माझ्याकडे असल्याने मला बरेचसे लोक माहिती होते आणि मोठी मोठी टेंडर्स होती. तेव्हा गुप्ता म्हणून एक प्रिंटर होते, मला ते कलकत्त्याचे असावेत. तर त्यांनी काय केलं की त्यांनी माझ्याकडे आले, मला म्हणले तू यू आर सातपुते आहे. म्हणलं हो. आप संतों के चित्र निकालते हैं ऐसा मैंने सुना है, बहुत इधर लोगों ने मुझे बताया है. तो मुझे वो सप्तर्षि जो है ना, तो मालूम है कि आपको उनके नाम मालूम है कि आपको? तो मैंने सप्तर्षि मालूम है, अरुंधति मालूम है, लेकिन उनके नाम मुझे मालूम नहीं है. तो मैं बता दूंगा आपको, कल बता देता हूँ. की आमचे सगळे संघ शाखेतले जे लोक होते ते सगळे विद्वान लोक होते, त्यामुळे सप्तर्षी काय वगैरे ते मी वसंतराव कुलकर्णी म्हणून माझे ज्येष्ठ स्नेही होते, त्यांना फोन केला की वसंतराव सप्तर्षीची नावं पाहिजेत का. पण त्यांनाही माहीत नाही, असं पटकन कोणाच्या सप्तर्षीची नावं लक्षात राहणं शक्य नाही. पण ते मी दुसरी मुंबईहून आलो, दुसरी सकाळी संघशाखेत गेलो. संघशाखेत गेल्यानंतर विषय तो म्हणले अप्पा किती सोपं आहे म्हणले, तुम्ही चातुर्मासाचं पुस्तक जर काढलं तर सत्यनारायणाची पूजा जी सांगितलेली आहे, सत्यनारायणाची पूजा जी सांगतात त्याच्यामध्ये सप्तर्षींना आवाहन केलेलं आहे, तुम्ही ह्या पूजेला या म्हणून. त्याच्यामध्ये ती सगळी नावं आहेत. मग ती नावं मला मिळाली. ती त्या गुप्तांना मी कळवली. म्हणले मुझे मेरे को खाली नाम नहीं चाहिए उनका, आप मुझे उनका पोर्ट्रेट बना के दे दो. आप संत चित्रकार आहे तो पेंटर. आता मला सप्तर्षीची चित्र कुठली माहिती हो. तरी देखील तिथे रमेशचंद्र पाठक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाचे जनरल मॅनेजर होते, ते आमचे मित्र होते, रिटायर्ड झालेले. ते व्यासंगी होते. आपण म्हणले आपल्याला एक करता येईल, म्हणजे तुम्हाला सप्तर्षींची चित्र जर पाहिजे असतील तर लोणावळ्याला जो मनशक्ती आश्रम आहे, मनशक्ती केंद्र आहे, त्यांचं मनशक्ती मासिक निघतं. त्या मनशक्ती मासिक आणि 9 महिने जी काही अंक काढले त्याच्यामध्ये हे सप्तऋषी आणि अरुंधती यांची फोटोसुद्धा माहिती आलेली आहे. मग आता लोणावळ्याला जायला पाहिजे. मग आम्ही उत्साही, तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही चला लगेच ताबडतोब गाडी काढली. पण नाही, आम्ही मग जातो म्हणल्यानंतर 40 लोक सर तयार झाले ट्रिपसाठी. मग गोंडावळा, गगनबावडा, गगनगिरी महाराज वगैरे हे सगळं. आणि गेलो आम्ही. माझं काम होतं की मला ती सप्तर्षींचे फोटो पाहिजे आणि मी सप्तर्षींचे फोटो काढले, मिळाले मला. आणि ते हुबेहूब काढून A4 साईजमध्ये मी ती चित्र त्यांना पाठवून. त्यावेळेला सर त्यांनी मला 25,000 रुपये दिले त्या चित्राचे. तर मी काही पैसे घेत नव्हतो खरं, पण हा व्यावसायिक बाब होता. माझी संत चित्र वेगळी आणि त्यांनी मला कमर्शियल ती मागितली म्हणून मी त्या ऑर्डर दिल्यासारखी ती मी दिली. पुढे असं झालं. 2-3 मुद्दे घ्या. हो हो चालेल चालेल. मुद्दा आहे. असे असे व्यासंगी लोक भेटले. वसंतराव कुलकर्णी काय, रमेशचंद्र पाठक काय, चंद्रकांत भालेराव काय, असे सगळे व्यासंगी लोक होते. मग मी म्हटलं ही तर रोज आपली सगळी राजकारणावरती चर्चा चालते, समाजावरती चर्चा चालते, शैक्षणिक क्षेत्रातली अर्थविषयक सगळी चर्चा चालते. तर माझ्या डोक्यात असा विषय आला की बाबा आपण एखादी साहित्यिक संस्था का काढू नये. आणि मी एक माझा प्रस्ताव मांडला की आपण एक साहित्यिक संस्था सुरू करूया आणि सगळ्यांना त्याला होकार दिला. हो सर, मग काय नाव द्यायचं, कसं काय द्यायचं, हे सप्तर्षी तर ऋषी मित्रमंडळ आहे, सप्तर्षी मित्रमंडळ. आता ही साहित्यिक संस्था म्हणजे मग आपण महाकवी कालिदास नाव देऊया. त्यालाही प्रस्ताव लोकांनी मान्य केला आणि महाकवी कालिदास ही संस्था स्थापन झाली. त्या संस्थेची स्थापना डॉक्टर द.बी. कुलकर्णी, डॉक्टर न.म. जोशी, डॉक्टर V.भा. देशपांडे, डॉक्टर आनंद यादव, मश्री दीक्षित या लोकांच्या उपस्थितीत ती आम्ही संस्था स्थापन केली. जेव्हा संस्था स्थापन केली तेव्हा आमचा कार्यक्रम संध्याकाळचा होता. आणि द.बी. कुलकर्णी त्यावेळेला म्हणले, द.बी.नी पुढे मला मानसपुत्र मांडलं हे तुम्हाला माहिती आहे. द.बी.चे माझे खूपच जवळचे संबंध झाले. तर त्याला कारणीभूत म्हणजे महाकवी कालिदास प्रतिष्ठान. तर संध्याकाळच्या वेळेला बोलताना द.बी. कुलकर्णी म्हणले की मित्र हो, एवढा सुंदर माहोल आत्ता आहे, पूर्ण गंधाळलेला आहे, वैचारिक गंधाळ इथं चाललेला आहे. महाकवी कालिदास संघाची स्थापना झालेली या ठिकाणी. जरी संध्याकाळ असली ते मला सूर्योदय वाचतो आहे. आणि मला आतून अशी उर्मी आली आहे की असे संकेत येत आहेत की या संस्थेतर्फे आगामी येणाऱ्या काळामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन धायरी वडगाव ह्या पुण्याच्या पश्चिम परिसरामध्ये निश्चित घडेल अशा प्रकारची इच्छा त्यांनी घडली. द.बी. वाचस्पती आहेत, त्यामुळे त्याच्याबद्दल आपल्याला
खात्री बाळगायला हरकत नाही की आज ना उद्या कधीतरी इथे अखिल भारतीय मराठी साहित्य शाखा पण झाल्या ना हो त्याच्या? ते शाखा सांगतो आणि ठाण्या अजून हो सांगतो ना. त्यानंतर त्याच समारंभामध्ये डॉक्टर नम जोशी म्हणले की सातपुते तुम्ही आणि तुमचे जे सगळे सहकारी त्यांचं मी प्रथम अत्यंत मोठ्या मनाने कौतुक करतोय म्हणले की तुम्ही महाकवी कालिदास हे नाव दिलं आहे. हल्ली कालिदास कोणाच्या लक्षात नाही आहे आणि महाकवी कालिदास या व्यक्तीचं आपण नाव देऊन फार मोठं काम केलं आहे. फक्त एकच करा की ही संस्था फक्त संस्था राहू द्यात, या संस्थेचं संस्थान कधी करून देऊ द्या. मला सर तुम्हाला आनंदाने म्हणजे सांगताना आणतोय की या संस्थेचे संस्थान कधीही झालेलं नाही. ही संस्थाच राहिलेली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणाने ही संस्था चालली. आज 12 वर्ष झाली आम्ही साहित्यिक कार्यक्रम या ठिकाणी करतोय आणि विशेष आनंद म्हणजे या संस्थेच्या पुणे, मुंबई प्रदेश आणि ठाणे या ठिकाणी या संस्थेच्या शाखा स्थापन झालेल्या आहेत. ठाण्याचं आणि मुंबई प्रदेशचं काम आमचे ज्येष्ठ कवी जयंतराव भावे, त्यानंतर योगेश जोशी आणि डॉक्टर परब हे पाहतायत. तिथेही आमचे अनेक सभासद झाले आहेत. इथे आम्हाला सामाजिक क्षेत्रातले सामाजिक काम करणारे काकासाहेब चव्हाण आहेत, नानासाहेब दांगट पाटील आहेत, रुपाली सकणाकर आहेत, त्यानंतर आमचे नगरसेवक तरुण आणि तडफदार नगरसेवक राजाभाऊ लायगुडे आहेत. अशा अनेक साहित्यिक लोकांची, भीमराव अण्णा आमचे आहेत. या सगळ्या लोकांचे आम्हाला खूप सहकार्य होतं. आणि दाहिरी सारख्या की ज्याला आपण सोन्याची पायरी म्हणतो, म्हणजे मी माझ्या भाषणामध्ये म्हणले की दाहिरी ही सोन्याची पायरी आहे. इथे अनेक साहित्यिक होऊन गेली आहेत आणि अनेक साहित्यिकांच्या सहवासात म्हणा की या सगळ्या आमच्या मित्रांच्या सहकार्याने इथे महाकवी कालिदास प्रतिष्ठान ही संस्था स्थापन झाली आहे. दरवर्षी आम्ही आषाढस्य प्रथम दिवसे या दिवशी या साहित्यिक लोकांना, कवी लोकांना महाकवी कालिदास साहित्य कला पुरस्कार देतो. तद्वतच महाकवी कालिदास लक्षवेधी हा पुरस्कार देण्याची आमची प्रथा आहे. आणि हा पुरस्कार देताना आम्ही दरवर्षी म्हणजे निमंत्रित कवी किंवा साहित्याला पुणेरी पगडी प्रदान करून त्यांचा सत्कार करतो. ही परंपरा चालू आहे आणि यापुढे अखंड ती चालू राहील. आणि या सगळ्या व्यापारात एक गोष्ट मला जाणवली आता, कारण 10-12 वर्षापासून मी तुमच्या सोबत आहे. तुमच्यातल्या बहुश्रुतेबद्दल आम्हाला थोडंसं ऐकायला आवडेल. इंग्रजी ज्याला वेल रेड म्हणते, म्हणजे जे जे चांगलं ते तुम्हाला तुम्ही मधमाशीसारखं गोळा करता. आणि गुणग्राहकता आहेत, त्याच्यासोबत बहुश्रुत आहे. म्हणजे एक यजुर्वेदमध्ये म्हटलं यद भद्रम तन्ना असो, जे जे चांगलं आहे ते माझ्याकडे येऊ आणि जे अभद्र आहे, अमंगल आहे, अशुभ आहे ते माझ्याकडून दूर राहो. तर ह्या मंत्राचं मी तुमच्यात बऱ्याच वेळेस पाहिलं आहे. तुमचे एक पुस्तक पण आहे याच्यावर की ज्याच्यात तुम्ही विविध लेखकांचे ते जे तुम्हाला छंद आहे तो छंद लोकांना माहीत नाही. बरोबर. त्या संदर्भात थोडंसं हल्ली आता लोकांना कारण त्याच्यात ना म्हणजे थोडंसं व्याख्या आणून सांगतो की मी वाचलं त्याच्यात याचं एक आईन्स्टाईनचं परिच्छेद आहे. आणि आईन्स्टाईन म्हणतो की लोकांबरोबर बोलताना फार सहज राहा, सोपं राहा, कोणाची निंदा करू नका. आणि मला वाचताना असं वाटायला लागलं की सातपुते यांचं वाक्य न वाक्य आपल्या जीवनात कसं काय, म्हणजे फक्त डायरीत नोंद नाही केली, त्याप्रमाणे तुम्ही आपल्याला घडवलं, बदललं. काय झालं सर की मी लहानपणापासून जे संस्कार झाले का नाही, म्हणजे तुम्ही मृदुता, रुजुता, नम्रता, कृतज्ञता ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या जीवनामध्ये खूप मोठ्या आहेत. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये आलेली व्यक्ती आहे ती नानासाहेब वेचलेकर. नानासाहेब वेचलेकर हे माझ्या आईला मुलगी मानत होते, म्हणजे माझे आजोबा. कोण होते ते? तर ब्रिटिश काळामध्ये चीफ इम्पिरियल बँक ऑफ इंडिया जी होती त्याचे जनरल मॅनेजर होते. तर त्यांना मी तुमचा फोटो त्यांचा फोटो जर तुम्हाला दाखवला तर तुम्ही म्हणाल काय सांगताय, हे चीफ इम्पिरियल बँकेचे जनरल मॅनेजर होते. धोतर, साधा खादीचा शर्ट, डोक्यावर टोपी, लाल भिंगाचा चष्मा, लाल गाडीचा चष्मा. आणि सर कधीही फोटोला म्हणजे एखाद्याने त्यांचा फोटो काढला तर नजर कधी कॅमेऱ्याला नाही, नजर पायाखाली आहे. आणि कधी कुणाशी बोलताना
अत्यंत शांत आवाजामध्ये मनासारख्या काही गोष्टी घडल्या नाही. ते कधीही व्यक्ती कधी चिडलेली नाही. म्हणजे त्यांची एक गोष्ट मला 1-2च वाक्यात सांगतो. त्यांनी ते थकल्यानंतर आमच्याकडे येऊन मुक्काम करत असतात आणि त्यांना ते कृष्णधाम म्हणून एक निर्जन इथे आश्रम आहे माहुलीजवळ, साताऱ्यापासून साधारणतः 6 किलोमीटर अंतरावरती. फार मोठा विषय आहे तो, माझ्या कथासंग्रहामध्ये आहे. तर मी एक दिवस त्यांना हे दिलं, संस्कार कसे होतात. त्यांची किराणामालाची यादी देऊन दिली तिथे त्यांच्या कृष्णधामला सायकलवर. मला सायकलचे पैसे पण भाड्याचे ते देत असत आणि त्यांनी 100 रुपये, त्याला 100 रुपये म्हणजे फार होतं. त्यांच्या किराणामालाची यादी जी लिहिलेली होती आणि किराणामाल हे त्यांच्याकडे मी दिल्यानंतर मी निघालो. मग माझ्या लहान वयामध्ये काय त्यांनी मला काय खायला म्हणजे काय दिलं, काय अंजीर दिलं किंवा चिक्कू दिले वगैरे असं काही दिलं, शेंगदाणे खायला दिले आणि परत त्याला म्हणजे पोट्ट्या हाक मारले. हे पोट्ट्या हाक मारल्यानंतर माझ्या बालवयाने म्हणला आपल्याला अजून कधी खायला देता येतं बरं का नाना. तर मी म्हणून गेलो, सायकल लावली. अरे म्हणले खडखड खडखड आवाज आला डब्यांचा. मला उत्सुकता एवढीच की काय देतात खायला. मग ते आली तर तुम्हाला आठवत असेल पूर्वी 2 पैशाचं एक नाणं होतं आणि 3 पैशाचं एक नाणं होतं. तर ते घेऊन आले आणि ते काय म्हणाले माहिती का, अरे पोट्या म्हणले ज्या किराणा दुकानदाराकडनं आपण सामान आणलेलं आहे त्यांनी आपल्याला ₹1.20 परत द्यायचे, पण त्यांनी आपल्याला ₹1.25 परत दिले. पण ज्या किराणा दुकानामालाचं सामान मी आणलं होते माझे सोमनाथ भाटियाचे वडील होते. माझा मित्र सोमनाथ भाटिया जो आहे परम मित्र आहे, तर त्याच्याच दुकानात आणलं होतं. तर मी त्यांना आणायला म्हटलं माझ्या मित्राच्या दुकानात आणले तसं काही 5 पैसे द्यायची परत काही गरज नाही आहे. तेव्हा त्यांनी सांगितलेलं जी गोष्ट आहे ती आजही माझ्या लक्षात आहे. ते काय म्हणले माहिती का, बाबा रे कधी कुणाच्या ऋणात नाही राहायचं. हे 5 पैसे आपण त्यांनी अनावधानाने आपल्याला दिले, पण हे 5 पैसे तर त्या माणसाला आपण परत दिले नाहीत, तर आपल्याला त्याच्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागेल. सर केवढी मोठी गोष्ट आहे सांगा, आणि मला पुनर्जन्म घ्यायचा नाही. म्हणजे आज काय चाललंय बघा, भ्रष्टाचार सर. आणि आज 5 नया पैशासारखी स्टेट इम्पिरियल बँकेचे जनरल मॅनेजर 5 नये पैसे, 3 पैशाचं नाणं आणि 2 पैशाचं एक नाणं माझ्याकडे देऊन त्या भाटियांच्या वडिलांना मला द्यायला लावतात. हा संस्कार केवढा मोठा आहे. नम्रता, कोणाच्या ऋणात न राहणं, हे जे संस्कार झाले ना ते त्यावेळेला झाले. आणि मला जेवढं सर पाळता आलं तेवढं मी पाळलं. की आईवडिलांची एक साधारणतः जी एक संस्कार आहेत किंवा त्यांचे जे नाव आहे आणि त्यांचा आपल्यावरती असणारा विश्वास आहे कधी ठेवू नये. मला कधी असं कोणाबद्दल वाईट चिंतन, कोणाबद्दल वाईट बोलणं, जोरात बोलणं असं मला कधी नाही जमलं तर ठीक आहे बाबा, ओके ठीक आहे. मी व्यावसायिक माणूस असून देखील सर माझ्याकडे मी आजपर्यंत कधी कोणावरती कायदेशीर कारवाई केलेली नाही. म्हणजे अनेक पैसे बुडाले पण मी कधी कोणावर कायदेशीर कारवाई केली नाही आहे. तर हे मूलभूत संस्कार जे आहेत नाही हे संस्कार आहेत, ते महत्त्व आहे. नाही हे तर आहे संस्कार, पण तुम्हाला काळाप्रमाणे बदलणं हे फार जमतंय. म्हणजे नवीन तरुण पिढीचं जरी हो हो जसे तुम्ही आतापर्यंत सगळ्या जुन्या लोकांचा संबंध केला, पण तरुणांशी तुमचं फार लवकर वेवलेंथ जुळते. काय होतं माहिती का सर, कोणाला तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी सुद्धा व्हॉट्सअप, फेसबुक याच्यावर तुम्ही, म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं की तुम्ही एवढं सक्रिय कसं काय आहे बघा सर. आपल्याला जगायचं ना, जगायचं तर सगळ्यांच्या बरोबर जगलं पाहिजे. प्रवाहाविरुद्ध पोहणं हा एक पुरुषार्थ जरी असला, प्रवाहाविरुद्ध पोहणं, पण ते कशासाठी की एखाद्या कठीण परिस्थितीमध्ये आणि ज्याला आचरण, शुद्ध आचरण आणि विचार जर आपण केला की अन्यायाविरुद्ध लढायचं असेल आणि मग त्यावेळेला प्रवाहाविरुद्ध पोहायचं पडतं, ठीक आहे. पण नैसर्गिकरित्या तर सहज जर की कृष्णा जर का सागराला मिळणारच असेल, मग सागराला मिळण्यासाठी तिच्या प्रवाहात सतत वाहत जाण्यामध्ये काय अडचण आहे. काळाप्रमाणे व्हायला हरकत नाही आपल्याला. नवीन टेक्नॉलॉजी बद्दल तुमच्या मनात खूप आकर्षण आहे. मला असं वाटतं, हो मी सांगतो, माझी नात असते माझ्याबरोबर, मी ते सांगतो तू नुसतं मला कॉम्प्युटर ॲडजस्ट करून मला शिकव कसं करायचं असं झालं. मग मी तिच्याबरोबर शिकतो, ती मला माझी नात माध्यमामध्ये सुद्धा तुम्ही फार हो हो अगदी फेसबुक, व्हॉट्सअप. फेसबुक म्हणजे आम्ही फेसबुक, व्हॉट्सअप उघडलं की सातपुतेंचं नाव कुठंतरी वरती असतं. रोज माझ्या कविता जरी असती, कुठं जुना फोटो जरी असलो. काय झालं सर की योगायोगाने मी म्हणजे फार वयाच्या, मला कळतंय असं, म्हणजे वयाच्या 7व्या वर्षापासून मी कष्ट करायला सुरुवात केली. आज तो नाथ कष्ट केले सर. म्हणजे ज्यांनी मला कष्ट करताना पाहिले त्यांना आश्चर्य वाटतं की अरे बापरे बाप.
आणि आता काय झालं की माणसाने वेळीच कुठेतरी थांबलं पाहिजे स्वतःला. म्हणजे शेवटी माणूस 5 फुटावरही मर्यादा घालू शकतो जीवनाला, 500 फुटावरती घालतो, 5000 फुटावरती वाचतो. माणसाची अपेक्षा लालसा जी आहे ती वाढत जाते. मी थांबलो आहे सर आयुष्यात. मला सगळं काही माझ्या आयुष्यात मला सायकल कधी घ्यावी असं कधी म्हणजे घेता येईल असं वाटलं नव्हतं. मी सर बहुतेक सर्व प्रकारच्या गाड्या वापरल्या, मॉडेलच्या सगळ्या गाड्या वापरल्या. मी उत्तम ड्रायव्हर आहे सर. मी ट्रक ड्रायव्हर पण आहे. माझ्याकडे हेवी ड्रायव्हिंग लायसन आहे. माझ्या मुलाची साई सिद्धीची गाडी होती मोठी 40 सीटर, ती सुद्धा मी ड्रायव्हरला आणि मी स्वतः शिर्डीला घेऊन जायचो. आलं सर. मग त्यावेळेला मला ड्रायव्हर म्हणून ट्रीट केलेली माणसी पण माझ्या अजून लक्षात नाही. मी हो त्यांनी मला हे ड्रायव्हर माणूस आहे म्हणले. त्यांनी माझ्या मुलाला ऑफिस करायचं काय म्हणले, तुमचा ड्रायव्हर आहे म्हणले, निष्काळजी आहे म्हणले, आम्ही इथे थांबलोय, मला न्यायला येत नाही काही नाही वगैरे. पण मी हे ऐकून घेतलं त्यावेळेला. मग मुलांनी त्याला नाव ते माझे बाबा आहेत म्हणले. अरे हो मध्ये असे असे आहेत आमकं आमकं तसे. मग ते लोक पण काय मला कोणाशी संघर्ष करणं कधी आवडले. आणि आयुष्यामध्ये असे विरोधक भरपूर भेटतात. पण ठीक आहे विरोध जरी असतील तर काय आपलं नवीन मुलां तरुणांबरोबर जुळून घेतात. हो हो आपलं खंडेल अगदी अगदी अगदी. तर नाही काय आहे माहिती की त्यांच्याकडे मला काहीतरी असं स्फुल्लिंग दिसलं. जेव्हा सुनील खंडेलवाल असो किंवा विवेक पोटे जेव्हा माझ्याकडे आले की आप्पा आम्हाला साहित्यिक म्हणून काही काम करायचं आहे, तर तेव्हा मी त्यांना मार्गदर्शन केलं. आणि ती मुलं मानतात आणि ती मुलं आहेत त्यांच्याकडे ते म्हणजे कॅलिपर आहे. अगदी अगदी. अहो बघा ना, चार्टर्ड अकाउंट असलेली माणसे साहित्याकडे वळली आणि त्याने आज काव्यानंद प्रतिष्ठानसारख्या संस्था चालू केली आहे आणि खूप कौतुकास्पद गोष्ट आहे आणि अत्यंत नम्र आहे. नाही पण तुमच्यासारख्यांचा पाठीवर हात असणे ही फार मोठी गोष्ट असते. आपल्याला त्या गोष्टी जाण नसते पण त्या मुलांना त्याची फार किंमत असते. पण हे केव्हा घडतं सर माहिती का? दबी कुलकर्णी घ्या, नम जोशी काय, आनंद यादव काय, त्यानंतर मशीद दीक्षित काय, की जी सगळी लोक भेटले का नाही, किती नम्र होते सर. दबी कुलकर्णी सारखी व्यक्ती मला म्हणजे घरी बोलवायची किंवा कार्यक्रमाला जाताना मी कित्येक वेळा बरोबर गेलेलो आहे. पण एवढी मोठी साहित्यिक व्यक्ती, डॉक्टरेट व्यक्ती, कालिदासवरती त्यांनी PhD केलेली व्यक्ती, शब्द म्हणजे ऋषीधरले माणूस, त्यांनी मला मानसपुत्र मानलं होतं. पण मी गेल्यानंतर आतून पाण्याचा ग्लास स्वतः आणून द्यायचे. मला सर लाज वाटायची सर. आपल्या कार्यक्रमाला कधी 10 पैसे कधी एक पैसा सर त्यांनी कधी घेतला नाही. माझे याच्या या म्हणजे साहित्य क्षेत्रातले माझे कटू पण अनुभव आहेत पण मी आता सांगणार नाही सर. पण काय आहे की जे आहे ते देत राहावं. समर्थाने म्हणलेलं आहे, दिसा माझी लिहित राहावे, आपणाशी जी ठावे ते देत राहावे. समर्थ रामदासांनी म्हणलेलं. आणि विद्या हे दान करायची गोष्ट आहे. तुम्हाला जी माहिती आहे ते लोकांना द्या, समाज जागृत करा ना. एखादा नवकवी माझ्याकडे आला आणि त्यांनी मला विचारलं काय, तर मी त्याला सगळं समजावून सांगतो. का मी असं कधी सांगत नाही हे चुकलं. नाही ते काही लोक माझ्याकडे मी आत्तापर्यंत जवळजवळ मला वाटतं मी 58 पुस्तकांना आता प्रस्तावना दिलेली आहे. आता नुकती शेवटची प्रस्तावना मी दिली ती आता आपले हे डॉक्टर शिरढोणकर जे आहेत आपले इंदोरचे, त्यांच्या नुसतंच कविता लिहिणं या पुस्तकाला मी माझी प्रस्तावना दिली आहे. डॉक्टर शिरढोणकर खूप मोठी व्यक्ती आहे, तुम्हाला माहिती आहे. त्यांनी तर आपल्याला म्हणजे मला नम्र माणूस, अगदी नम्र माणूस. इंदोरला अनुभव आला. हो 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 हो. म्हणजे एवढं सगळं व्याप करून सुद्धा ते कुठं स्टेजवर नाही, काही नाही. शेवटी रेल्वे स्टेशनवरती सुद्धा ते आपल्याला सोडायला आले. तुम्ही विचार करा. आणि ते राशनीकरांच्या कडे गेला. हो हो. किती किती नम्र लोक असतात. म्हणजे जगात या वयातही आपल्याला शिकण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत सर. आता इंदोरला आपण गेलो. इंदोरला आपल्याला म्हणजे ह्या लीना क्लब, त्यानंतर पुन्हा MP गव्हर्नमेंट मराठी अकॅडमी यांनी आपल्या सगळ्या कवी लोकांना, पुण्यातल्या 13 लोकांच्या कवींचा कवी संमेलन घेऊन आपला सत्कार केला. खरं ही विचारांची, कवितांची, साहित्याची. हो हो. तर हा खूप चांगला पॉईंट आहे आणि तो आपण म्हणजे माझ्या मनात तो असा आहे की तिकडच्या कवींना आपण इकडे बोलवलं. आपल्या लोकांनी म्हणजे हिंदी आणि मराठी या सख्या बहिणी आहेत. तसा विचार केला तर हिंदी, तर त्यामुळे ते कार्यक्रम आपण सातत्याने करत राहणं फार हिंदी मराठी दोन्ही. हो दोन्ही 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 गझला लिहितात ते. हो हो अगदी अगदी अगदी. आणि त्याच्यामुळे काय होतं की अशी सहज छान छान माणसं भेटलं. म्हणजे आपला कीर्तीश धामारीकर, ही जी माणसं आहेत या लोकांनी एवढी मदत आपल्याला केलेली आहे. मग आपण त्याला कमी पडतो. हा मी कमी पडतो. कारण असं आहे पण संस्थेत आपण आपल्या अशा लोकांना. आणि हे मध्ये विष प्रकरण आलं ना. हो हो. त्याच्यामुळे पण एक झालं की या महाकवी कालिदासच्या निमित्ताने अनेक लोकांशी म्हणजे महाराष्ट्र, नॉट ओन्ली महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या बाहेर इंदोर, त्यानंतर म्हणजे मध्य प्रदेश, हैदराबाद, औरंगाबाद, नगर,
त्यानंतर पुन्हा बेंगलोर, चेन्नई अशा ठिकाणचे लोक आपल्याकडे सभासद आहेत सर. विचार करा. उस्मानाबाद. अच्छा, असं सगळं आहे. फार मोठे. आणि तुमच्यासारखी व्यक्ती याच्यामध्ये नाही. उपाध्यक्ष आहे सर. तुम्ही विचार करा, हे संस्थेचं एक प्रकारचं आता सर तुम्ही एक दोन कविता तुमच्या हा. शेवटी. मी कविता एक जी सुचवतोय ते डॉक्टर द.बी. कुलकर्णींना एक कविता आवडायची. बरं बरं. आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे सर डॉक्टर द.बी. कुलकर्णी शब्दप्रमाण आणि मुखोद्गत हा. आणि बोलायला लागले 2-2, 3-3 तास बोलायचे. तेव्हा फार मर्मज्ञ हां, अभ्यासू माणूस. कुठे. आणि मग त्यांनी काय केलं की माझ्याही कविता त्यांना आवडायच्या. मग त्यांनी मला त्यांची एक कविता, ते म्हणले माझी एक म. देशपांडेंची माझ्याकडे एक कविता माझी मुखोद्गत म्हणून तुला दाखवतो. आणि ते म्हणले त्यानंतर तुझी कविता तुम्हाला म्हणून दाखवतो. म्हणलं ठीक आहे. तर ती कविता आहे, सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान. म. देशपांडे कवी आहेत. सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान, एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण. एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण. व्हावे एवढे लहान, व्हावे एवढे लहान, सारी मने कळो यावी. व्हावे एवढे लहान, सारी मने कळो यावी, असा लाभावा जिव्हाळा, असा लाभावा जिव्हाळा, पाषाणाची फुले व्हावी. बघा सर काय शब्द आहे. पाषाणाची फुले व्हावी, सर्व काही देता यावे, सर्व काही देता यावे, श्रेय राहू नये हाती. यावी लावता कपाळी, यावी लावता कपाळी, भक्ती भावनेने माती. यावी लावता कपाळी, भक्ती भावनेने नाती. फक्त मोठी असो छाती, फक्त मोठी असो छाती, दुःख सारे मापायाला. काय कल्पना आहे सर. दुःख सारे मापायाला, गळो लाज गळो खंत, गळो लाज गळो खंत, नको काही झाकायाला. गळो लाज गळो खंत, नको काही झाकायाला. राहो बनून आकाश, राहो बनून आकाश, माझा शेवटचा श्वास. मना मनात उरावा फक्त प्रेमाचा सुवास, फक्त प्रेमाचा सुवास, फक्त प्रेमाचा सुवास. ही कविता. आता तुमची कविता एक दोन कविता हा, आपण त्यांनी आपण समारोप करू. हो चालेल चालेल. मी एक दोन तुमची कविता म्हटल्यावर तुम्ही दुसऱ्याची कविता. नाही म्हणजे काय आहे आपण हा तुमचा गुण मला सांगायला. नाही काय बघ, नाही तर कवींना आपल्या कविताच म्हणायची. माझा सर दावा आहे, म्हणजे जरा थोडंसं मी स्पष्ट बोलतो की प्रस्थापित कवींच्या कविता चांगल्या आहेत, निर्विवाद प्रश्न नाही. पण दुसऱ्याचे पण पण नवो जरा टायमिंग झालं बरोबर झालं ना आपलं. रोलिंग. तुम्ही इकडे स्टार्ट ऍक्शन. बोला. विगसांच्या एक मोठी साहित्य संपदा आहे. त्यांचं ते साहित्य वैभव त्यांच्या पुस्तकातील शीर्षकावरून सुद्धा तुमच्या लक्षात येईल. त्यांनी लिहिलेले कवितेची पुस्तकं, गद्य साहित्य, कथा साहित्य हा खूप मोठा पसारा आहे. त्याचा एक धावता आलेख आपण पाहूत आणि त्यांनी लिहिलेली पुस्तकं स्वतः विगस आपल्याला दाखवतील. प्रथम ज्ञानमाऊलीचं जे पोर्ट्रेट काढलेलं आहे 2 फूट बाय 3 फूट, असे एकूण मी 57 संतांची चित्र काढलेली आहेत. त्यापैकी हे मी माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला ज्ञानेश्वरांचं हे चित्र भेट देण्याची माझी प्रथा आहे, तर ते हे चित्र आहे. त्यानंतर मी पहिलं पुस्तक जे छापलं ते मंत्रतंत्र श्लोक, पण ते आता पुस्तकं उपलब्ध नाही आहेत. आता याच्यामध्ये माझ्याकडे हे जे पुस्तक आहे संस्कार शिदोर, ही पहिलं पुस्तक आहे. त्यानंतर वास्तव म्हणून हे पुस्तक आहे. त्यानंतर ऋणानुबंध हे पुस्तक आहे, ऋणानुबंध पुस्तक आहे. साहित्य शिंपले म्हणून एक पुस्तक आहे, साहित्य शिंपले म्हणून एक पुस्तक आहे. भावगंध म्हणून एक पुस्तक आहे, हे काव्यसंग्रह आहे. त्यानंतर निर्मोही संतात्मा म्हणून हे सगळ्या संतांच्या वरती लिहिलेलं एक पुस्तक आहे, निर्मोही संताप. त्यानंतर काव्यशिल्प या संस्थेचं एक पुस्तक आहे, प्रातिनिधिक काव्यसंग्रह आहे. त्यानंतर महाकवी कालिदासादी वाङ्मय म्हणून आम्ही कालिदासावरती लिहिलेले आहे, हे एक पुस्तक आहे. त्यानंतर ऋणानुबंध हा एक कथासंग्रह आहे. एक चारोळी संग्रह आहे.
त्यानंतर ही संस्कार शिदोरी ही माझं मोठं पुस्तक आहे. ह्या पुस्तकाची पहिली आवृत्ती आहे. ही इंडियाच्या बाहेर पण पुस्तक गेलेलं आहे. त्याची परत दुसरी आवृत्ती मला काढावी लागली. हे गंधप्रीता म्हणून पुस्तक आहे, काव्यसंग्रह आहे. हायकू म्हणून एक प्रकार आहे. संस्कार शिदोरी ही दुसरी आवृत्ती आहे. ही दभी कुलकर्णींनी मला काही ॲडिशन सांगितली ती मी केली आणि ते 500 पेजेसचं पुस्तक परत 650 पेजेसचं पुस्तक झालेलं आहे. या दोन्ही पुस्तकांना माझ्या बहुवंशी म्हणजे दभी कुलकर्णी, नमज जोशी या लोकांच्या प्रस्तावना आहेत, शांताबाई शेळक्यांचे प्रस्तावना आहेत. त्यानंतर चित्र चारोळी म्हणून एक पुस्तक आहे, छोटं पुस्तक आहे. त्यानंतर भुताकेथांच्या कथा म्हणून पुस्तक आहे. आणि मला लाभलेला साहित्यिकांचा सहवास हे पण पुस्तक आहेत. अशी साधारणतः 25 पुस्तकं आता माझ्या नावावर आहेत. मी त्या 25 पुस्तकांची लिस्ट आहे. धन्यवाद. रोलिंग. व्यापूनिही व्योम तू सारे वसते सया जिव्हारी तू. व्यापूनिही व्योम तू सारे वसते सया जिव्हारी तू. सजवुनी या अंतराला गंधाळलेस मम जन्मास तू. सजवुनी या अंतराला गंधाळलेस मम जन्मास तू. आई आहेस ग अशी कशी तू. आई आहेस ग अशी कशी तू. एकांती तुझ मी स्मरता. एकांती तुझ मी स्मरता. शब्द बोली रसना गाते आणि झरझरता नयनी अमृत. झरझरता नयनी अमृत. ओघळुनी ओघळुनी येतेस तू. येतेस तू. येतेस तू. आई आहेस ग अशी कशी तू. आई आहेस ग अशी कशी तू. कुपाळू आनंदू फुलवारू आहेस ग अशी कशी तू. आहेस ग अशी कशी तू. अजून एखादी छोटी कविता असेल तुमची? ही पुस्तक पण दाखवलं. दाखवा. सुरुवातीला घेतले आपण पुस्तक. यानंतर काय आहे, जीवनामध्ये माणसाने मानव या दृष्टिकोनातून कसं वागावं. माणूस पण काय असतं माणसाचं, त्याचं वर्तन कसं असावं या दृष्टिकोनातून माझी एक कविता आहे. ती कविता आहे की देत रहा तू देत रहा मनुजा. देत रहा तू देत रहा मनुजा. आधार जीवा जीवा तू देत रहा. देत रहा तू देत रहा मनुजा. आधार जीवा जीवा तू देत रहा. आणि घेत रहा तू घेत रहा मनुजा. आशीर्वाद तू घेत रहा. आशीर्वाद तू घेत रहा. निर्मळ प्रीती स्पर्श बोली. निर्मळ प्रीती स्पर्श बोली. दुःखा शमवूनी देई सुखदा. सुंदर तनिया सुंदर मन मनी जागव तू निस्पृह भावना. मनी जागव तू निस्पृह भावना. ही जलवंती ती फुलवंती उंच उंच ती तरुशिखरे. ही जलवंती ती फुलवंती उंच उंच ती तरुशिखरे. अरे फुलून फुलवती तोषविती झुळझुळू झुळझुळू झुळझुळता. देत रहा तू देत रहा मनुजा. आशीर्वाद तू देत रहा. आशीर्वाद तू देत रहा. अंकुरले बीज मणमण मोती. अंकुरले बीज मणमण मोती. अनंत करे तू घेसी किती. अंकुरले बीज मणमण मोती. अनंत करे तू घेसी किती. अरे दातृत्वाचे दान निसर्गा. चोहीकडे तू पहा पहा. चोहीकडे तू पहा पहा. पंचभूते ती दाते सारे. पंचभूते ती दाते सारे. लाभे तुझजे तो योग तुझा. निस्पृहस्यम तृणम जगत. इदम न ममत्वी सदा वदा. इदम न ममत्वी सुधीवदा सदा वदा. झोळीच दुबळी घेणाराची. अरे झोळीच दुबळी घेणाराची. तो 1000 हाती देणारा. घ्यावे किती आणि किती असावे. विचार तू अविनाशी म्हणा. विचार तू अविनाशी म्हणा. वर्तावे जगी वात्सल्ली. वर्तावे जगी वात्सल्ली. सत्य साक्षी उरावे कर्तव्य. असावे निर्मळ प्रतिबिंब आणि पापणीतरे सुखरूपता. असावे निर्मळ प्रतिबिंब आणि पापणीतरे सुखरूपता. कृतार्थ जीवन गाणे गावे स्वरमुरलीचे कानी यावे. कृतार्थ जीवन गाणे गावे स्वरमुरलीचे कानी यावे. आनंद घनीते राम नाम. गात रहा तू गात रहा. आनंद घनीते राम नाम. गात रहा तू गात रहा मनुजा.
आधार जीवा जीवा तू देत राहा, मनुजा आधार जीवा जीवा तू देत राहा, आणि आशीर्वाद तू घेत राहा, आशीर्वाद तू घेत राहा, आशीर्वाद तू घेत नमस्ते. राहा. तर श्रोता मित्रांनो, अशा प्रकारे आपण विगसांच्या काही कविता, त्यांचे साहित्यिक अनुभव, जीवनातल्या त्यांच्या संस्कारासंबंधी घटना यांचा एक आढावा घेतला धावता. हे एक फार मोठं प्रकरण आहे. त्यांनी आपल्या एका पुस्तकात सांगितलंय की गडावरून खाली लोक माधुकरी मागायला येणार आणि घेतलेली माधुकरी जी आहे त्याच्यातले बरेचशा भाग जो आहे प्रसाद म्हणून परत करत. विगसाने काही त्याचप्रमाणे आपल्याला प्रसाद दिलेला आहे. साहित्याची माधुकरी मागितली त्यांनी, बरंच शब्दधन त्यांच्या झोळीत, आणि त्या झोळीत पडलेल्या माधुकरी रूपी शब्दरूपांना प्रसाद बनवून त्यांनी आपल्याला वाटलं आणि आपण कृतार्थ झालो. आम्ही दोघं मॅगझिन सर्वोत्तम हां सर्वोत्तम सर्वोत्तम मॅगझिन इंदोर, सर्वोत्तम मॅगझिन ऑनलाईन इंदोर, त्याचप्रमाणे लिवा साहित्य सेवा समिती इंदोर यांचे आभारी आहोत. आणि इथंच आता कार्यक्रमाला पूर्णविराम. फक्त